ठाण्याच्या खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकांचा जनसंवाद उपक्रम सुरू असतो। या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिक रहिवासी विविध विकासकांच्या फसवणुकीबाबत अथवा इमारतींच्या पुनर्वसनाबाबत तर वाहतूक कोंडी असेल, पाणी प्रश्न असेल आदी अडीअडचणींच्या समस्या घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात। विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी असो किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असो, हे आपल्या समस्याही घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात। या सर्व समस्यांचे निरासन आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं। विधान भवन अधिवेशनचा काळ किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनचे दिवस वगळता 100 दिवस अविरतपणे दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद उपक्रम सुरू होता। आज या उपक्रमाची शतकपूर्ती पूर्ण झाली असून या निमित्ताने आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून केक कापून आमदार संजय केळकर यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला। सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विकास पाटील, सीताराम राणे, सुनेश जोशी, दीपक जाधव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज तळवी, सचिन केदारी, महेश विनेरकर, कैलास म्हात्रे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या शतकपूर्ती उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर काही नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या या उपक्रमाबद्दल सत्कार व सन्मान देखील केला। हा उपक्रम असाच पुढे अविरतपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार संजय केळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। जनसंवाद आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्याला न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे। आणि हक्काने अनेक गरजू गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्याय्य आहे तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि मला अतिशय समाधान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत। आज या कामासाठी माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे देखील या ठिकाणी येतात। माझे सर्व कार्यकर्ते, सहकारी, नगरसेवक हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सहकार्य करत असतात। अनेक विषय जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून देखील येत असतात। हा खऱ्या अर्थाने सामान्यातल्या सामान्य माणसाला हक्काचं व्यासपीठ हेच या जनसंवादाचा कार्यक्रमाचा हेतू आहे। कुठल्याही भागातला सामान्यातला सामान्य माणूस थेट इथे येऊ शकतो, त्याला कोणीही अडवणार नाही आणि त्याचा प्रश्न जो आहे तो मांडू शकतो। अशा प्रकारची रचना या उपक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा उपक्रम यशस्वीरित्या आम्ही निश्चितपणे चालवत राहू। शेवटी आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि या भावनेने शेकडो हजारो लोकांना न्याय देणं आणि त्यांच्या प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं हा आमचा हेतू आहे। साहेब, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा उपक्रम जाऊन पोहोचलेला आहे आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून होतं। शेवटी निवेदन नुसतं घेऊन चालत नाही, तर त्याच्या पाठीशी उभं पण राहायला लागतं आणि त्याच्यामुळे सातत्याने एकेमागून एक चालू असल्यामुळे जर एक सोमवारी नाही सुटला तर शुक्रवारी देखील तो प्रश्न जो आहे तो समोर येतो आणि त्याच्यामुळे सरकारी कार्यालय असेल किंवा कुठल्याही तहसील ऑफिस पासून ते कमिशनरचं ऑफिस पर्यंत अनेक प्रश्न जे आहेत ते त्या माध्यमातून आम्ही सोडवतो आणि त्यामुळे हक्काने लोक येतात। आता त्याची मोजणी तर काही केली नाहीये, फक्त मांडणी केलेली आहे। आता त्याची मोजणी आणि त्याचा अहवाल देखील आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक समस्या सुटल्याला बघायला मिळतील। काय प्रामुख्याने समस्या ज्या लक्षात राहणार? ही सामूहिक समस्या आहेत। आता आमच्या महापालिका क्षेत्रामधल्या निरनिराळ्या विभागामधले जे कामगार आहेत, सफाई कामगार असतील, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्य सेवक असतील किंवा अधिकारी असतील,
डॉक्टर असतील, अनेक प्रकारची जी घटक आहेत यांना आपण बघितलं असेल की जागोजागी जे आहे ते त्यांना हक्काचं जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि ही फार मोठी समस्या जी आहे आणि याच्यातले जवळजवळ 60-70% समस्या सोडवण्यामध्ये देखील आम्हाला यश मिळालंय किंवा फसवणुकीचे जे विषय चाललेले आहेत, विकासक हे रहिवाशांना योग्य तो न्याय देत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील समूहाच्या समूह जवळजवळ 4000 लोक ज्याचे बळी पडलेले आहेत की विकासकांनी बेईमानी केली आणि त्यांना न्याय दिलेला नाही किंवा SRAचे सामूहिक प्रश्न आहेत त्याचे देखील लोक येऊन या ठिकाणाहून जे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. अशी विविध शैक्षणिक असतील, सामाजिक असतील किंवा काही क्षेत्राचे असतील. आता परवाच बघा वन विभागाने गेट लावून टाकलं आणि तिथल्या हजारो लोकांचा रस्ताच बंद झाला आणि रस्ता बंद झाल्यामुळे त्यांचं दैनंदिन सगळंच बंद झालं होतं. तर आम्हाला त्यांची ही जी काही गरज आणि जी आवश्यकता लक्षात येतात, वनमंत्र्यांशी आम्ही माझं बोलणं झालं, अधिकाऱ्यांशीही बोलणं झालं आणि अक्षरशः 48 तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते गेट उघडलं आणि त्या लोकांचा रस्ता जो आहे तो मोकळा झाला. अशा काही तात्कालिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपण या माध्यमातून सोडवू शकतो, पण कुठेतरी व्यासपीठ पाहिजे आणि ते हे व्यासपीठ जे आहे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील सामान्य लोकांना उपलब्ध राहील. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. 3 दिवसापूर्वी ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एक अपंग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली होती. या संवेदनशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगांच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले, परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला. नियमांचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूर सैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली. काय साध्य झाले त्यातून? एका हतबल महिलेचे चांदणे हिरावून घेण्यात कसला पुरुषार्थ होता? जेव्हा मीडियाने या अघोरी कृत्याची लक्तरे वेशीवर टांगली तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि ती खुर्ची परत केली गेली. ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली. हे ठाणेकर ओळखून आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी त्या माऊलीचा हा अपमान केला त्यांचे तत्काळ निलंबन होणे हीच खरी न्यायदेवतेची मागणी आहे. बघा, हा व्हीलचेअरचं आंदोलन हे जरी अनोखं असलं तरी ह्या आंदोलनाच्या मार्फत आणि या व्हीलचेअरच्या मार्फत ठाण्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना इशारा आहे गंभीरता. कारण का 3 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातर्फे नौपडा प्रभाग समितीमध्ये नौपड्या विभागात एक कारवाई झाली होती आणि एका अपंग मुलीचा स्टॉल उचलण्यात आला होता. तुझा स्टॉल उचलताना
ती जेव्हा वॉशरूमला गेली तेव्हा तिची व्हीलचेअर पण उचलण्यात आली आणि ती पण जप्त करण्यामध्ये आली. अखंड मला वाटतं देशातली ही पहिली अशी घटना आहे की अपंग व्यक्तीचं असलेलं साधन सामुग्री उचलणारी महापालिका आहे. आणि ही महापालिका भ्रष्टाचाराने पूर्ण बरबडलेली आहे. अतिक्रमण खात्याचे आधीचे आयुक्त उपायुक्त जे बिरारी म्हणून जे आहेत त्यांना सरकार निलंबित केलं भ्रष्टाचाराचा आरोप रोखून. आज जितेंद्र निकम म्हणून 7 दिवसापूर्वी सरकाराच्या माध्यमातून दुसरे उपायुक्त आलेले आहेत. आम्ही त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्ह्यात शाखेतर्फे आज एक गांभीर्याचं निवेदन देतोय. आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती व्हीलचेअर उचलायचा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा. आणि 10 दिवसात जर निलंबित झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेतर्फे तिथे खूप मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. कारण का बघा, ह्या ठाण्यामध्ये 7 महिन्यामध्ये 12 मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहते. अतिक्रमण म्हणजे अनधिकृत इमारत उभी राहू शकते, पण एखाद्या माय माऊलीची गरीबाची एका महिलेची तुम्ही व्हीलचेअर काढून घेता. एवढा निर्लज्जाचा कळस जो गाठला गेलाय, त्या कळसाला कुठेतरी तुम्हाला लाज असेल, कुठेतरी या घटनेचा तुम्हाला जर तीव्र निषेध व्यक्त करायचा असेल तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. साधारण 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी एका विकलांग सेनेच्या अध्यक्षांना विधान परिषद मिळालेली आहे. काय त्यांचं नाव, मला वाटतं बच्चू कडू, सन्मान्य आमदार आहेत ते. त्यांना जी आमदारकी मिळवली ना त्या विकलांगांच्याच अन्यायासाठी मिळवलेली आहे, त्या न्याय देण्यासाठी. मी त्यांना पण एक हक्काने एक मागणी करतो की आपण कुठल्या पक्षाचे आमदार आहात, त्यांना आमचा जय महाराष्ट्र, पण हा विषय तुमच्या संघटनेमार्फत पण धरून ठेवायला पाहिजे होता. ज्या विकलांग मुलीचे दोन्ही पाय नाही आहेत, ती अधू आहे, त्या विकलांग मुलीची तुम्ही व्हीलचेअर नेता. एवढी माणुसकी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मेलेली आहे. आणि जर निलंबित त्या अधिकाऱ्यांना केलं नाही त्यांना 10 दिवसानंतर ज्या विभागामध्ये ज्या उपायुक्तच्या ज्या सहाय्यक आयुक्तच्या अधिकारामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे तिथल्या सहाय्यक आयुक्ताला व्हीलचेअर बसून ते बांधकाम दाखवण्यात येईल. गेल्या वर्षभरात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले विविध कंपन्यांचे 17,65,000 रुपये किमतीचे 110 मोबाईल मिसिंग प्रॉपर्टीमधून कळवा पोलिसांनी शनिवारी 9 रोजी मूळ मालकांना परत केले. गेल्या वर्षभरात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल हरवले होते. या संदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक प्रॉपर्टी मिसिंग मालकांना परत केले. त्यामुळे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कळवा पोलिसांबद्दल समाधान तरळत होते. सदर प्रॉपर्टी मिसिंगच्या अनुषंगाने अशोक उतेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे, विठ्ठल नावडे पोलीस निरीक्षक प्रशासन यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे स्टाफ यांना सदर प्रॉपर्टी मिसिंगची प्रकरणे उघडकीत आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने दाखल प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोन बाबतची सविस्तर माहिती CAIR या पोर्टलमध्ये भरून त्यानुसार प्राप्त माहिती विविध तांत्रिक पद्धतीने बारकाईने विश्लेषण करून त्या आधारे हरवलेल्या मोबाईल फोनचे वापरकर्त्यांचे पत्त्यासंदर्भात माहिती प्राप्त करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून पत्त्यावर समक्ष जाऊन संबंधित विविध मोबाईल धारकांकडून एकूण 110 विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेऊन कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन वरील प्रमाणे प्रॉपर्टी मिसिंग मधील 18,65,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना मिळवून दिले अशी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ठाणे सुभाषचंद्र बोरसे, सहाय्यक पोलीस कळवा विभाग प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे करण्यात आली आहे. कळवा पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंग बाबत जे प्रॉपर्टी मिसिंग दाखल होते तर सन 2025-26 या काळामध्ये जे मोबाईल मिसिंग झाले होते ते मोबाईल जे केंद्र शासनाने नवीन पोर्टल सुरू केलं आहे CAIR पोर्टल
त्या माध्यमातून आपण त्या मोबाईलचा शोध घेतलेला आहे. तरी यावर्षी जवळपास कळवा पोलीस स्टेशनने 195 मोबाईल शोधलेले आहे. त्यातले आपण 110 मोबाईल आता वितरित करत आहोत. 110 मोबाईलची जी किंमत आहे ती 18,65,000 रुपये आहे. ती कळवा पोलीस स्टेशननी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर त्यासाठी आमचे कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, अनिल गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे, विठ्ठल नावडे पोलीस निरीक्षक प्रशासन, सपोनी पिंपळे, तसेच पोपणी गोसावी, पोलीस हवालदार जोशी, पोलीस हवालदार हंडाळ, पोलीस शिपाई रेपाळे यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करते आणि ज्यांना त्यांचे मोबाईल परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करते. धन्यवाद. मॅडम, मोबाईल पकडण्याने त्याच्यामध्ये काही आरोपी आहेत का किंवा काही आरोपी पकडले, कशा पद्धतीने टेस्ट केलं? याच्यामध्ये जे CR पोर्टल आहे, जर मोबाईल मिसिंग झाले असतील तर जो कोणी नवीन युजर त्याचा वापर करतो त्याचा आपल्याला डिटेल्स मिळतात आणि त्याच्यावरून आपण मोबाईल हस्तगत करतो. हे जे चोरलेले मोबाईल येतात हे मिसिंग पण होतात आणि याच्यावर गैरवापर पण केला जातो. मग या ट्रेस केल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा शोध घेतो? ट्रेस केल्यानंतर जे युजर हे फोन वापरत असतात त्यांना आपण संपर्क करतो आणि त्यांना सांगतो की हा मोबाईल जो आहे तो मिसिंग झालेला आहे आणि आपण तो वापरत आहात. तर आपल्याला तो मोबाईल संबंधित व्यक्ती आहे ते परत करतात.